नमस्कार मंडळी, आज आपण बोरन्हाण व हळदी कुंकवाचं महत्त्व जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ते आम्ही कसं साजरा केलं हेही बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त स्त्रियांचा सोहळा म्हटलं लगेच हळदी कुंकू समारंभ आठवतो. तर विशेषतः पौष महिन्यात हळदी कुंकू समारंभ साजरा केला जातो. कारण या महिन्यात शेतीची सर्व कामं संपलेली असतात आणि महिलांना निवांत वेळही मिळतो. एरवी भरपूर कामं आणि प्रचंड जबाबदाऱ्या असल्याने गप्पा भेटीगाठी करण्यासाठी वेळ मिळणं थोडं कठीणच असायचं. सण उत्सवाच्या निमित्तानं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जायचा. हा केवळ समारंभ नव्हता, तर महिलांना एकत्र आणण्याचा एक सुंदर प्रयत्न होता. याशिवाय हळदी कुंकवाला आपल्याकडे एक वेगळंच आणि पवित्र स्थान आहे. या कार्यक्रमात सुवासिनी एकमेकांना आमंत्रित करत हळदी कुंकू लावत गोडधोड खात सुंदर भेटवस्तूंची देवाणघेवाण करत आजही हा सण केवळ परंपरा म्हणून नव्हे तर तेवढ्याच उत्सवात आणि आनंदात साजरा केला जातो. बोरन्हाण असं म्हटलं जातं की सर्वात पहिलं बोरन्हाण हे श्रीकृष्णांचं केलं होतं. तर या लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यात फक्त सांस्कृतिक नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन सुद्धा लपलेला आहे बरं का. पूर्वीच्या काळी मुलं 1-1.5 वर्षापर्यंत घरातच असायची. वर्ष पूर्ण झाल्यानंतर समाजात आणण्याचा हा पहिला मोठा सोहळा असायचा. बदलत्या ऋतूशी जुळवून घ्यावं म्हणून बोरं, उसाचे तुकडे, हरभरे, चुरमुरे अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश या सोहळ्यामध्ये असायचा. आणि पौराणिक कथेनुसार असंही म्हटलं जातं की करी नामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली. त्यामुळे लहान मुलांना श्रीकृष्णाचं रूप मानून त्यांचं कौतुक केलं जातं. सोहळ्याच्या दिवशी घर सजवलं जातं. हलव्याचे दागिने घालून पाटावर बसवलं जातं. लहान मुलांना खाली पडलेलं वेचून खाण्याची सवय असल्यामुळे त्यांचं औक्षण केलं जातं आणि त्यांना बोरं, गोळ्या इत्यादींचा त्यांच्यावर वर्षाव केला जातो. आणि मुलं हे पदार्थ आनंदाने गोळा करून खाण्यात दंग असतात. आजही बोरन्हाण उत्सवाने साजरा केलं जातं. पारंपरिक गोडव्याला आधुनिक ट्विस्ट देत हा सोहळा अजूनच रंगतदार होतो. गणपतीच्या मंदिरात दर्शनाच्या रांगा शुभमरावांचं नाव घ्यायला किती वेळा सांगा. ऐका नाव घेते, ऐका नाव घेते, या वामन पाटलाची लेख नाव घेते, गाईन किसन पाटलाची गाईन नाव घेते, पाहुणी मल्हारी पाटलाची मेवणी नाव घेता घेता दारी आला ऊन, दिगंबर पाटलाची सून नाव घेते,
नाव घेते ताई आणि बाळशादीची राणी. सीता सीतावान घे रामाचं नाव सांगून दे. मोठं रामाचं नाव सांगून दे. सीतावान घे रामाचं नाव सांगून दे. सीतावान घे सीतावान घे रामाचं नाव सांगून दे. सीतावान घे रामाचं नाव सांगून दे. लग्न नव्हतं ऐकलं? नाही ना आल्या आल्या कामाला पिळून दिलं तसाच ना. कशी वाटली तुम्हाला प्रज्वल आणि शिवानीची जोडी?
अरे बाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.